नमस्कार मित्रांनो, आज आपण ग्रुप सी झालेल्या पेपरचा ॲनालिसिस बघूया. आपल्याकडे क्वेश्चन सेट डी आहे. ठीक आहे. तर पहिला जो आपल्याला सेट होता ते आपल्याला सेक्शन होता इतिहासचा. इतिहासमध्ये पहिला क्वेश्चन होता 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती. तर याचा आन्सर आहे फक्त ब, सायमन कमिशन होती फक्त. ठीक आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आपण बघूया. लॉर्ड हर्डिंग 1844 ते 1848 यांच्या काळात पहिले युद्ध कोणत्या दोन याच्यात झाले होते. याचं करेक्ट उत्तर आहे इंग्रज आणि शीख. ठीक आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आपण बघूया. कायमदारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला. याचं उत्तर आहे फक्त ब, जमीनदार. ठीक आहे. त्यानंतर आपण चौथा क्वेश्चन बघूया. यामध्ये काय विचारलेले आहे. लाला लजपतराय यांच्याशी संबंधित काय नाही. पंजाबी आहे, यंग इंडिया आहे आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हे पण आहे. तर फक्त क हे त्याचा आन्सर निघून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पाचवा क्वेश्चन बघूया. पाचव्या क्वेश्चनमधून समाजसुधारक ओळखायला लावलेले आहे. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर पदवी त्यांना भेटलं आणि संगीत विषयाची आवड होती. याचं उत्तर सगळ्यांना कन्फ्युजन आहे. कोणी वरीलपैकी कोणती म्हणत आहे. काही जण विष्णुशास्त्री पंडित म्हणत आहे आणि काही जण गोपाळहरी देशमुख म्हणत आहे. तर आयोग सहसा पहिल्या की गोपाळहरी देशमुख देईल. त्यानंतर आपण बघूया 6व्या नंबरचा क्वेश्चन. 6व्या नंबर क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे. स्त्री सुधारकाला ओळखा. शारदा सदन आणि आर्य महिला समाज. 1913 त्यांनी केसरी हिंद नावाने पदवी सन्मान केला. 1894 साली त्यांना हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. तर याचं उत्तर आहे रमाबाई रानडे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे 7 नंबरचा. यामध्ये काय विचारलेलं आहे. महात्मा गांधीजीबद्दल विचारलेलं आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे अ ब क. कारण मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती 1909ला होते. त्यावेळेस महात्मा गांधी भारतात नव्हते. 1915च्या नंतर विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यासाठी अ ब क त्याचा आन्सर राहील. त्यानंतर 3 सप्टेंबर 1942 हे तासगावचं क्वेश्चन विचारलेलं आहे. तासगाववर. तर याचा करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. ठीक आहे. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भात याचं कोणते बरोबर आहे. फक्त अ चुकीचं आहे. त्यामुळे ब क ड त्याचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण 10व्या नंबरचा क्वेश्चन बघूया. जोड्या लावा. हे सोपा प्रश्न होता. याचा करेक्ट उत्तर राहील आपल्याला पहिल्याचं कलकत्ता अधिवेशन दादाबाई नौरोजी म्हणून सरळ आन्सर निघून जाईल. ठीक आहे. आता हे जॉग्राफीकडे येऊ. तर याचा करेक्ट आन्सर आहे तोरणमाळ धुळे. चुकीचे विधान कोणते विचारलेलं आहे. 12व्या नंबरमध्ये बघूया. चुकीचे विधान ओळखा विचारलेलं आहे. याचा करेक्ट आन्सर सध्याच्या घडीनुसार हे येईल किंवा काही जण हे म्हणतात, बट पहिल्या की नाही हे देईल आयोग असं मला वाटते. त्यानंतर 13व्या नंबरचा क्वेश्चन कोपेनच्या वर्गीकरणावर विचारलेला आहे. मुंबई साईडला कोणतं आढळते. त्यासाठी AMW हे त्याचा आन्सर निघून जाईल. ठीक आहे. त्यानंतर 14व्या नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. यामध्ये चुकीचे विधान कोणते आहे ओळखलेला विचारा म्हणलेला आहे. पहिला विधान चुकीचं आहे आणि तिसरा चुकीचा आहे. त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन येऊन जाईल. त्यानंतर 15व्या नंबर क्वेश्चनमध्ये जोड्याजुळवा विचारलेला आहे. त्यासाठी बॉक्साईट आपल्याला उदगीरीमध्ये दिसेल म्हणून क चा 4 आणि मॅग्नेज चिखला म्हणून याचा 3 नंबर येऊन जाईल. त्यानंतर 16व्या नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट कोणतं नाही. ठीक आहे. अ ब क अ क ड उद्दिष्ट आहे. फक्त ब उद्दिष्ट नाही. हे 4 पटीनं हे उद्दिष्ट नाही त्याचा. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. 17 नंबरमध्ये काय म्हणलेलं आहे. प्रथम क्लोन कृतक म्हणजे फर्स्ट काऊ कोणती आहे क्लोन केलेली. त्याचं नाव आहे गंगा. करंट बेसिसवर क्वेश्चन होता. त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन आहे. हा सोपा क्वेश्चन होता.
SDGवर होता. SDGचे एकूण 17 गोल्स आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. त्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन आहे. याचा करेक्ट आन्सर 2 आहे, केन बेटवा सिंध चंबळ. त्यानंतर 20 नंबरवर जाऊया आपण. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, याचा करेक्ट आन्सर 25 किलोमीटर आहे. त्यानंतर 21वा क्वेश्चन इकॉनॉमिक्सकडे आलो आपण आता. 21व्याचा हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 11व्या योजनेत सुरू करण्यात आला होता. 22व्यामध्ये काय विचारलं, योग्य विधान ओळखा. यामध्ये इथं चलनविषयक नाही, इथं राजकोषीय धोरण पाहिजे, म्हणून अचुकीचं आहे. ब बरोबर. त्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन बघूया. बरोबर जोडी ओळखा. त्यामध्ये फक्त एक बरोबर आहे, 14 वित्त आयोग वाय रेड्डी. त्यानंतर 24व्या नंबरचा क्वेश्चन आहे 14 ऑगस्ट 2018 रोजी प्रधानमंत्रीचं. तर यामध्ये 3 नंबर येऊन जाईल. ओडी वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली. तर त्यानंतर आपण बघूया 25 नंबरचा क्वेश्चन. 1991 नरसीएम समितीबद्दल विचारलं आहे, तर त्याचा 4 नंबर आन्सर आहे. आता 26 नंबरचा क्वेश्चन बघूया. सरकारने 2016मध्ये FRBM समिती होती, ती NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होती. 27 नंबरचा क्वेश्चन, नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015. इथं कोणाला प्रॉब्लेम नसेल. दारिद्र्य रेषेखालचे व्याख्याचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले, तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, म्हणून फक्त अ आणि ब. 29 नंबरचा क्वेश्चन आहे औद्योगिक धोरणाबाबत चुकीचे विधान विचारलेले. तर हे 2 बरोबर विधान आहे, हे चुकीचं आहे, फक्त 17 उद्योग. हे आपल्याला लॉजिक बेसवर पण क्वेश्चन निघून जाईल, फक्त क. तर 30 नंबरचा क्वेश्चन बघूया. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 बद्दल उद्दिष्ट विचारलेलं आहे. स्थूल प्रजनन दर घटवणे, 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे, फक्त अ आणि ब. 31 नंबरचा क्वेश्चन आहे सार्वजनिक कर्जाबाबत. तर पहिला स्टेटमेंट चुकीचं आहे, विशिष्ट कालावधीत. हे कालावधीमुळे हा स्टेटमेंट चुकीचा आहे, ब आणि क येऊन जाईल. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन बघूया. अन्नधान्याचे बफर स्टॉक, याचा अ पण येईल आणि डी सुद्धा येईल. आता 33 नंबरचा क्वेश्चन बघूया. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982, शिवरामन समिती. त्यानंतर RBI कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँक आहे, याचा RBI ॲक्ट 1934 आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांतावर क्वेश्चन होता. याचा लक्षणीय घट होते 3ऱ्या टप्प्यात, म्हणून फक्त ड त्याचा आन्सर राहील. त्यानंतर 36, आता इथून आपण करंटवर आले. करंट सुरू झाले आपलं. 36 नंबरचा क्वेश्चन प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेवर होता. इथं 200 नाही तर 100 जिल्हे पाहिजे. हा स्टेटमेंट चुकीचा आहे. योग्य कथन फक्त अ 3. त्यानंतर जाऊया 37 नंबरचा क्वेश्चन. 37 नंबरच्या क्वेश्चनमध्ये दुसरी जागतिक शिखर परिषद कुठे भरली, तर दोहा कतार येथे भरलेली आहे, कतार येथे. 38 नंबरचा क्वेश्चन आहे. याचा क्रीडापटू पद्मश्री दिलेले आहे. याच्यात PR सिरिजेस एलिमिनेट होऊन जाईल, फक्त अ ब क त्याचा आन्सर राहील. 39च्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, निवडणूक आयोगाने कोणत्या ॲप लॉन्च केले आहे, EC नेट त्याचा आन्सर राहील. त्यानंतर 40 नंबरचा क्वेश्चन बघूया. 43व लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी आहे, त्याचा आन्सर. 41व्याचा इथं उपविजेता संघ विचारलेला आहे. खूप जण इथं कन्फ्यूज झाले असेल, तर त्याचा करेक्ट आन्सर आहे डायमंड हार्बर क्लब फुटबॉल. 2 नंबर डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. 42 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्याची बैठक प्लस पार पाडली, तर याचा करेक्ट आन्सर आहे व्हिएतनाम. 43 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारले, अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव जीवन गौरव, तर याचा करेक्ट आन्सर आहे सई परांजपे. 44 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघूया 1985च्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून उमा कांजीलाल यांची नियुक्ती झालेली आहे. 45चा AI तंत्रज्ञानावर अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील वदमना या गावाला सुरू केलेली आहे.
46 नंबरचा क्वेश्चन हैदराबाद येथे झालेले मिस वर्ल्ड जिंकणारी ओपल सुजाता चुआंग कोणत्या देशाची आहे? थायलंड देशाची आहे, म्हणून 3 नंबर आन्सर येईल. 47 नंबरचा क्वेश्चन आहे, हे योग्य क्वेश्चन ओळखा. निसार, नासा आणि इस्रोचा आहे, बरोबर आहे, आणि त्यांचा उद्देश पण बरोबर आहे, फक्त म्हणून दोन्ही स्टेटमेंट 3 नंबरचा बरोबर राहील, अ आणि ब. 48 नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपण बघूया, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2.5 लाखपेक्षा कमी पाहिजे, 1 नंबर त्याचा आन्सर राहील. 49चं काय विचारले? सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025ला जे घर खरेदी करण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे ते कोणत्या कलमांतर्गत येते? कलम 21. ठीक आहे. त्यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. 50 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारले? राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार? त्याचा करेक्ट आन्सर जे राहील, ग्रामपंचायत रोहिणी, 1 नंबर. ठीक आहे. त्यानंतर 51 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. आता आपण पॉलिटीकडे आलो या. 51 नंबरमध्ये हे अयोग्य क्वेश्चन ओळखा. पहिला पण चुकीचा आहे, दुसरा पण चुकीचा आहे, तिसरा स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून चुकीचं विचारलेलं आहे फक्त अ आणि ब. 52 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. 52 नंबरमध्ये काय विचारले? योग्य क्वेश्चन ओळखा. राज्य विधिमंडळाबद्दल सामान्य विधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो, धन विधेयक खाजगी सदस्य मांडू शकत नाही, म्हणून ब चुकीचे आहे, अ बरोबर आहे, त्यामुळे फक्त अ बरोबर. 53 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. 53 बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसी ग्रामपंचायत सदस्य प्रत्यक्ष निवडून, बरोबर आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती तर प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष आहे. हे जिल्हाधिकारी, बरोबर आहे, म्हणून अ आणि क. 54 नंबरचा क्वेश्चन आहे, भारताची अधिकृत भाषा कोणत्या शेड्यूलमध्ये येते? 8व्या परिशिष्टमध्ये येते. 55 नंबरचा क्वेश्चन आहे, 44वी घटना दुरुस्ती संपत्तीचा हक्क 3 नंबर वगळण्यात आला होता. 56 नंबरचा क्वेश्चन काय आहे? केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला ट्विलाइट झोन असं कोण संबोधतात? याचं कन्फ्युजन करणारे आन्सर आपल्याला भेटत आहे, त्यामुळे सध्याच्या घडीला एक तर आपल्याकडे 2 आन्सर आहे, ऑस्टिन किंवा पहिले. तरी बघूया, आयोग सहसा पहिल्या की ना हे देईल, तर बघूया काय त्याचा आन्सर येते. 57 नंबरच्या क्वेश्चनमध्ये लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते, ती कशी असू शकते, रचना कशी असू शकते? त्याचा 3 स्टेटमेंट बरोबर आहे. याचा पूर्णपणे निवडलेली किंवा राज्य सरकारपणे नामनिर्देशित किंवा अंशतः 2 नामनिर्देशित केलेले, त्यामुळे वरीलपैकी सर्व. 58 नंबरचा क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे, सार्वजनिक निवडणुकीनंतर पहिले ग्रामसभेचे अध्यक्ष तद्दतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच हाच असतो. 59 नंबरचा क्वेश्चन आहे, राज्यपाल भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कार्यकारी सत्ता, कार्यकारीसाठी त्याचा कलम कोणता आहे? 154, त्यामुळे 1 नंबर त्याचा बरोबर आन्सर राहील. 60 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानपद्धती तरतूद करण्यात आली आहे? याचा करेक्ट आन्सर आहे केंद्र सूची आणि समवर्त सूची. 61 नंबरचा क्वेश्चन आहे, लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? याचा करेक्ट आन्सर आहे केरळ. 62 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणते विधान सत्य नाही? चुकीचं कोणते आहे? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर नाही, हे चुकीचं आहे. 63 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? तर याचा 2 नंबर ऑप्शन येऊन जाईल. शोषणविरोधाचा अधिकार 23 आणि 24 मध्ये आहे. 64 नंबरचा क्वेश्चन आहे, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर याचे सहसा डायरेक्टली आपण जर म्हणलं तर पूर्ण अधिकार कलेक्टरकडे पण आहे, पण असे अधिकार उपजिल्हाधिकारीकडे पण आहे. पण आता बघावं लागेल आयोग काय आन्सर देईल. हे 2 पैकी 1 आन्सर देईल आयोग. 65 नंबरचा क्वेश्चन आहे, कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे बॉम्बे उच्च न्यायालय. आता सायन्सचं सुरू झालेला आहे. 66 नंबरचा क्वेश्चन, याचा 225 रुपये येऊन जाईल. 67 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत? याचा गॅमा किरण आहे. 68 नंबरचा क्वेश्चन आहे,
खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? याचा वायू प्रदूषण येऊन जाईल. 59 नंबरचा आहे मॅलाकाइट इज ओर ऑफ कॉपर. त्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन बघूया. कॅल्शियम आणि क्लोरीन आयनिक बांधणे असतात. 2 नंबर बरोबर आहे. ब्रास इज अन alloy ऑफ कॉपर अँड झिंक म्हणून 4 नंबर बरोबर आहे. 72 नंबरमध्ये कांगारूबद्दल विचारलेलं आहे. यामध्ये 3 नंबरचा स्टेटमेंट चुकीचा आहे, त्यामुळे अ ब ड 4 हा त्याचा आन्सर राहील. 73 नंबरच्या क्वेश्चनमध्ये मॅलिग्नंट सबटेरियन मलेरिया इज कॉज बाय 2 नंबर त्याचा आन्सर आहे प्लाझ्मोडियम फाल्किपॅरम. 74 नंबरचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये विचारलेला आहे झुएट्स इन नायडेरियन्स, याचा 4 नंबर येऊ शकते आन्सर फायलोजाइड. 75 नंबरचा क्वेश्चन आहे टिका डिसीजवर, तर सर्कोस्पोरा पर्सोनाटा हे PYQ आहे. 76 नंबरचा क्वेश्चन आहे मिराबिलिस जाल्पा 4 o'clock, याचा करेक्ट आन्सर आहे निक्टोजिनेसी 4 नंबर. 77 नंबरचा क्वेश्चन आहे कोणता प्लांट आहे विचारले, लिग्युमिनस प्लांट ऑब्झर्व नायट्रोजन फ्रॉम एअर, याचा रायझोबियम ओनली ए 1 नंबर त्याचा करेक्ट आन्सर आहे. 78 नंबरचा क्वेश्चन आहे विषाणूजन्य रोग आणि कारणीभूत विषाणू, तर एकाच ऑप्शनवरून आपल्याला त्याचा आन्सर निघत होते, त्यासाठी याचा करेक्ट आन्सर राहील 3 नंबर. त्यानंतर 79 नंबरचा बघूया. प्लाझ्मा किती टक्के असते आपल्या ब्लडमध्ये? 55. ठीक आहे. 80 नंबरचा क्वेश्चन आहे रक्त कुटण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? हेपॅरिन. आता हे मॅथचे आहे. 81 नंबरमध्ये विचारलेलं आहे, याचा करेक्ट आन्सर 11:30 वाजेपर्यंत आहे. 82 नंबरचा आहे, याचा 15,000 आहे 3. 83चा जे आहे याचा करेक्ट आन्सर 2 नंबर आहे. 83 नंबरचा क्वेश्चन 84 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा 56.25 आहे. 85 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा 6,050 आहे. 86 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा 7 दिवस आहे फक्त 2. 87चा आहे, याचा करेक्ट आन्सर 50 आहे 3 नंबर. त्यानंतर 88 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा करेक्ट आन्सर आय थिंक 17.11 राहायला पाहिजे 2 नंबर, किंवा 17.14 आहे, 2 मध्ये आहे, पण 2 नंबरच मला वाटत आहे. ह्या एक क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन आहे. 89 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा 729 येऊन जाईल 2 नंबर. 90 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा करेक्ट आन्सर राहील एक ऑप्शन 0.01. 91 नंबरचा क्वेश्चन आहे, सोपा होता प्रश्न, याचा करेक्ट आन्सर 2 आहे डीप STU. 92 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा ननंद भाऊजाई येऊन जाईल 2 नंबर. त्यानंतर 93 नंबरचा क्वेश्चन आहे, हा सोपा होता 15 येऊन जाईल 2 नंबर. 94 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा 60 येऊन जाईल, हा एकदम सोपा क्वेश्चन होता. त्यानंतर 95 हा थोडा अवघड गेलेला क्वेश्चन, 95चा 4 येऊन जाईल BBA. त्यानंतर 96 नंबरचा क्वेश्चन आहे, हा सोपा होता, याचा 10 आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. 97 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा पश्चिम येऊन जाईल 97चा 4. त्यानंतर 98चा हे 26 वर्ष म्हणजे 78 येत होतं, 78 भागिले 3 गेलं तर 26 येऊन जाईल 3 नंबर. त्यानंतर 99 नंबरचा क्वेश्चन होता, हे सोपा होता मूल्यांकन 2 नंबर. त्यानंतर 100 नंबरचा क्वेश्चन होता, याचा 290 येऊन जाईल 289 प्लस 1. तर अशा प्रकारे 2-3 क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन आहे आपलं. बाकी पेपर इझी टू मॉडरेट लेवलचा होता. धन्यवाद.